75 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप एका संघटनेने केलेला आहे. काय नेमकं याच्यामध्ये तथ्य आहे? कारण एकाच ठिकाणी 3 वेळा स्लॅब टाकल्याचं देखील त्यांनी निदर्शनास आणून दिले. काय खरं आहे, काय खोटं आहे, आपलं निरीक्षण काय आहे ते सांगा. नाही, आता याच्यामध्ये यांचं आजच निवेदन मला प्राप्त झालेलं आहे आणि याच्यामध्ये यांनी डॉक्युमेंट काय जोडलेत याचा सगळा अभ्यास आम्ही करू, चौकशी करू आणि त्याच्यावरती मग पुढील प्रमाणे शासन नियमाप्रमाणे कारवाई होईल. त्याची 3 महिने तुम्हाला निवेदन देऊन देखील त्यावरती काही कारवाई होत नाही, त्यांना काही निवेदन प्राप्त झालं होतं, पण त्याचा खालचा जो अहवाल आहे ना त्याच्या जो पहिला प्राथमिक अहवाल मिळाला त्यामध्ये त्रुटी होते, त्यामुळे आम्ही पण बॅकक्वेरी केलेली आहे. सर, हे सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज काही रेकॉर्डवरील गुन्हेगार या सगळ्या परिसरामध्ये दिसतात. काय नेमका प्रकार आहे? नाही, याच्याबद्दल मला काही माहिती नाही आहे, कारण हे सार्वजनिक कार्यालय कुणी आलं मला माहिती नाही. त्याच्यामध्ये शासकीय कार्यालयामध्ये रेकॉर्ड मोका असणारे गुन्हेगार खाली नाही, याच्याबद्दल मला काय माहिती नाही, मला माहिती नाही याच्याबद्दल नाही, मला माहितच नाही. सर, आपल्याला सांगायचं नाही का? थोड्या वेळापूर्वी तुमच्या सहकार्याने सांगितलं की यावर काही बोलू नका. नाही, मला माहितच नाही तर कोण आहे मला माहित नाही तर मी कसं भाषण. मी तुम्हाला हेच विचारतोय, तुमच्या सहकार्यांच्या सांगण्यावर तुम्ही अशी प्रतिक्रिया देताय की एका अधिकाऱ्याच्या कुटुंबियांकडून ही माणसं इथं ठेवली गेल्याचा आरोप आहे किंवा तशी माहिती आमच्यापर्यंत आली आहे, तशी चौकशी करणार आहात का? नाही, मला काही माहित नाही याच्याबद्दल. बरं, ह्या आरोपामध्ये जर तथ्य आढळलं तर अधिकाऱ्यांच्यावर काय कारवाई करणार हे एकदा स्पष्ट करा. शासन नियमाप्रमाणे जी काही कारवाई आहे, जी प्रोसिजर आहे त्याप्रमाणे कारवाई होईल. त्याच्यामध्ये किती दिवस लागणार सर साधारणपणे? आता त्यांनी अहवालच तुम्हाला सादर केलाय ना, सगळं माहिती जी नाही, अधिकाऱ्यांना त्यांचं निवेदन आहे त्याच्यावरती आम्ही चौकशी करणार. किती दिवस चौकशीचा काही टाइम बॉन्ड ठरवलाय का? आता यांचं निवेदन मोठं आहे तर ते स्वरूप त्याचं बघून मग तरी पण लवकरात लवकर आम्ही याच्यावरती करणार. दाखवली आणि वस्तूची पाहणी तर करणार का तुम्ही? ज्या ठिकाणी त्यांनी सांगितलं त्या ठिकाणी पाहणी तर करणार आहे? हो, होईल ना ते. सर, विनयभंगाचं नेमकं काय प्रकरण आहे? ते माहित नाही, वैयक्तिक स्वरूपाचं आहे, मला माहिती नाही त्याच्यावर. नाही, कार्यालयात कसं असू शकतं त्याचं? नाही, कार्यालयात त्यांची तक्रार जी आहे ती वैयक्तिक स्वरूपाची आहे, त्याच्याबद्दल मला कार्यालय काढला ना. या कार्यालयात नाही. अधीक्षक म्हणून त्याची कल्पना तुम्हाला असणार ना. तुमच्या अधीक्षक म्हणून त्याची कल्पना तुम्हाला दिली असेल. जर ते कार्यालयाच्या बाहेर असतं तर तो त्यांचा व्यक्तिगत संबंध आहे, पण कार्यालयात ही घटना घडली त्यामुळे अधीक्षक या कार्यालयात ही घटना घडलेली नाही आहे. त्यांचं कार्यालय स्वतंत्र आहे, त्यामुळे मला माहित नाही. सगळ्या विभागाचे प्रमुख तुम्ही आहात ना? नाही, कार्यालय प्रमुख म्हणून आहे, पण त्याची तक्रार ही आहे ती वैयक्तिक स्वरूपाची आहे आणि ती ह्या कार्यालयात घडलेली नाही. त्यांच्या कार्यालय स्वतंत्र आहे. विभागात आपल्या काय चाललंय एवढं तर तुम्हाला कल्पना आहे का? कारण पहिल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर काय माहिती नाही, मला माहिती नाही म्हणताय. त्याच्यामध्ये त्यांनी मला जो FIR ची केस फाईल ही आहे प्रत आहे ती आम्हाला जमा केली. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.